हॅलो स्टुडंट, मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल 24 जी केला. तर आपली जी सिरीज चालू होती आरोग्यसेवक या एक्झामसाठी, तर त्या सिरीजचा जो चौथा चॅप्टर आहे तांत्रिक या विषयाचा पर्यावरण व्यवस्थापन हा आज आपण घेऊन आलो. मी क्षमा मागतो की ही जी आपली सिरीज आहे ही अर्धवट थांबलेली होती. याच्यामध्ये काही कारणं होते. मी सध्या आता जॉबला जातो, यासाठी ही सिरीज थांबलेली आहे. तर आपण हे जी सिरीज आहे आरोग्यसेवक या विषयाची, आरोग्यसेवक या एक्झामकरिता तांत्रिक हा विषय जो आहे तो मी तुम्हाला कंप्लीट करून देणार PYQ स्वरूपात. तर यानंतर आपली सिरीज रेग्युलर चालणार. तर आज आपण त्या जो पर्यावरणीय व्यवस्थापन हा जो विषय, हा जो चॅप्टर आहे याच्यावरचे PYQ आज आपण पाहू. आणि या लोकसभेच्या इलेक्शननंतर ही जी एक्झाम आहे थांबलेली आरोग्यसेवकची 40% 50% ही पूर्णपणे होणार. आणि त्यानंतर ज्या पण काही येणाऱ्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी पण हा जो टॉपिक आहे सायन्सचा हा सुद्धा कामी लागणार. कारण की 10वी स्टेट बोर्ड हा मेन असतो आणि समोर इलेक्शन आहे, तर जवळपास काही वॅकन्सीसुद्धा जास्त प्रमाणात येऊ शकतात. तर तुम्ही अभ्यास करायला सोडू नका, अभ्यास नेहमी करा, कारण वॅकन्सी येऊ शकतात. आता पोलीस भरती होणार, पोलीस भरतीनंतर पुन्हा वॅकन्सी येऊ शकतात. तर पाहू, चला आज आपण या टॉपिकवरचे प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी शाकाहारी प्राणी कोणता? ऑप्शन ए आहे उंट, ऑप्शन बी आहे वाघ, ऑप्शन सी आहे सिंह, ऑप्शन डी आहे चिता. तर शाकाहारी प्राणी म्हणजे तो प्राणी असून सुद्धा तो मांस खात नाही, तो व्हेजिटेबल खातो. तर असा जो प्राणी आहे तो आहे उंट हा जो प्राणी आहे हा शुद्ध शाकाहारी आहे. तो त्याचप्रमाणे जी आपली गाय आहे ती सुद्धा शाकाहारी आहे. बाकीचे जे 3 प्राणी आहे वाघ, सिंह, चिता, हे जे प्राणी आहेत हे मांसाहारी आहे. त्यांना आपली भूक भागवण्यासाठी मांसाची आवश्यकता असते. ते एखाद्या प्राण्याला मारूनच खात असतात, म्हणून त्यांना मांसाहारी म्हणतात. तर अशा प्रकारे आपला जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर आहे उंट. याचप्रमाणे पुढचा प्रश्न क्रमांक 2, पर्यावरण तयार होण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत? ऑप्शन ए आहे भौतिक, ऑप्शन बी आहे रासायनिक, ऑप्शन सी आहे जैविक आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व. तर जो पर्यावरण आपला तयार होत असतो याच्यासाठी 3 महत्त्वाचे घटक असतात, भौतिक, रासायनिक आणि जैविक. तर याचं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सर्व. तर हा जो ऑप्शन नंबर डी आहे हा याचा उत्तर आहे. भौतिक, रासायनिक, जैविक हे 3ही घटक महत्त्वाचे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 3, पर्यावरणाचे महत्त्वाचे प्रकार कोणते? ऑप्शन ए आहे मानवनिर्मित, ऑप्शन बी आहे नैसर्गिक, ऑप्शन सी आहे ए आणि बी, ऑप्शन डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर पर्यावरणाचे जे महत्त्वाचे प्रकार आहेत ते 2 प्रकार आहेत, एक मानवनिर्मित आणि दुसरा आहे नैसर्गिक. तर याचा जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर सी, ए आणि बी. मानवनिर्मित आणि नैसर्गिक हे 2 प्रकार आहेत महत्त्वाचे पर्यावरणाचे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी नैसर्गिक पर्यावरणात कोणत्या घटकाचा समावेश होतो? तर जो नैसर्गिक पर्यावरण आहे आणि एक मानवनिर्मित पर्यावरण असतो. तर यामध्ये इथे जो दिला आहे नैसर्गिक पर्यावरण, यामध्ये यामध्ये ज्या घटकाचा समावेश होतो ती आहे हवा, सजीव, जल पण हे नैसर्गिकच आहे. यामुळे याचा जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सर्व. याची आपण जी इकॉलॉजी आहे, परिस्थितिकी म्हणतात त्याला, त्याची आपण डेफिनेशन पाहू.
कारण ही डेफिनेशन कधीकधी जे आपल्या रिकाम्या जागा असतात त्या फॉर्ममध्ये विचारली असतात MCQमध्ये डॅश देऊन. तर जे पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक आहेत यांच्यामध्ये जो म्हणजे अंतरचा जो संबंधाचा अभ्यास असतो त्या आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास परिस्थितिकी म्हणजे इकॉलॉजी म्हणतात. ही डेफिनेशन तुम्ही पाठ करून ठेवा, म्हणजे लक्षात ठेवा, कारण की कधीकधी ही MCQ फॉर्ममध्ये विचारलेली जाते इकॉलॉजी म्हणजे काय. तर पाहू आता पुढील प्रश्न आहे 5 नंबरचा. तर खालीलपैकी पर्यावरणावर परिणाम करणारा मानवनिर्मित घटक कोणता. तर जो आताच आपण पाहलो पर्यावरणाचे जे नुकसान करणारे जे म्हणजे 2 महत्त्वाचे प्रकार, एक नैसर्गिक आणि एक मानवनिर्मित. आता त्याच्यापैकी जो परिणाम जो करते मानवनिर्मित घटक म्हणजे ज्यामुळे पर्यावरणाला म्हणजे माणसाच्या चुकीमुळे पर्यावरणाला लॉस होतो त्यापैकी इथे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर ए आहे जंगलतोड, ऑप्शन नंबर बी आहे ज्वालामुखी, ऑप्शन नंबर सी आहे भूकंप आणि ऑप्शन नंबर डी आहे हवा. तर इथून कोणत्या घटकामुळे म्हणजे मानवाच्या चुकीमुळे पर्यावरणावर परिणाम पडतो. तर त्याचा जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर ए जंगलतोड. बघा, जंगलतोड जिकडे तिकडे खूप वाढलेली आहे. जंगलतोडीमुळे क्लायमेट चेंजमध्ये फरक पडलेला आहे. जो अगोदर पाऊस पडायचा तो आता तसा म्हणजे रेग्युलर आपल्या टाईममध्ये पडत नाही. कधी पण पडतो, कधी मुसळधार पडतो, कधी कमी पडतो. आणि जो ग्लोबल वॉर्मिंग वाढलेली आहे आणि आपल्या जगाचा जो टेम्परेचर अजून वाढत चाललेला आहे त्याच्यासाठी हा सुद्धा एक कारण पडतो जंगलतोड. म्हणून जंगलाची एकदम पण अशी तोड केलेली नाही पाहिजे. ते आपल्या म्हणजे सजीवासाठी हानिकारक आहे. तर याचा जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर ए जंगलतोड. इथे महात्मा गांधीचा एक थॉट दिलेला आहे 10वी बोर्डाच्या पुस्तकामध्ये की प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाची हाव पूर्ण करण्यास नाही. याचा अर्थ समजून घ्या. बघा, आपण इथे सजीव जी सृष्टी आहे ती जन्माला आली आहे आणि त्याची जी गरज आहे ती पृथ्वी भागत आहे. पृथ्वी ती गरज भागवून राहिलेली आहे. पण आजकाल लोक हाव दाखवून राहिले की मला हे सगळं पाहिजे, ते पाहिजे. त्याच्यामुळे जंगलतोड, इंडस्ट्री बनवून राहिले मोठे मोठे. तर त्यासाठी पृथ्वी कधीच समर्थ होणार नाही असे महात्मा गांधी म्हणून गेलेले होते. हा महात्मा गांधीचा थॉट आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6. पर्यावरण विभागाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली. ऑप्शन नंबर ए आहे पहिली, दुसरी, तिसरी की चौथी. तर जी पर्यावरण जो विभाग आहे त्याची जी स्थापना करण्यात आली होती ती आली होती चौथी पंचवार्षिक योजना. तर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या विभागाची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 7. भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा कधी पारित करण्यात आला. ऑप्शन नंबर ए आहे 1985, ऑप्शन नंबर बी आहे 1986, ऑप्शन नंबर डी आहे 1987 आणि ऑप्शन नंबर सी आहे 1987 आणि ऑप्शन नंबर डी आहे 1988. तर याचा जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर बी 1986. तर भारतामध्ये पर्यावरण संरक्षण जो कायदा आहे तो 1986 पारित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम याचा जो हेडक्वार्टर आहे तो नैरोबीला आहे केनियामध्ये. याची जी स्थापना आहे ती कधी झालेली होती. तर ऑप्शन नंबर आहे 1971, ऑप्शन नंबर बी आहे 1972, ऑप्शन नंबर सी आहे 1973 आणि ऑप्शन नंबर डी आहे 1974. याचा जो उत्तर आहे तो ऑप्शन नंबर बी 1972. तर UNEPची स्थापना जी आहे ती 1972ला झालेली आहे. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. भारतामध्ये वन संवर्धन कायदा कधी लागू करण्यात आला. ऑप्शन नंबर ए आहे 1980, ऑप्शन नंबर बी आहे 1981, ऑप्शन नंबर सी आहे
82. ऑप्शन नंबर डी आहे 1983. तर याचा जो आहे उत्तर तो आहे ऑप्शन नंबर ए 1980. तर 1980मध्ये भारतामध्ये जो वनसंवर्धन कायदा आहे तो लागू करण्यात आलेला होता. आता बघा हे काही जे पॉईंट आहेत ते पाहू आपण. हे महत्त्वाचे आहेत. कधी म्हणजे या जे कलमा आहेत या विचारून राहिलेल्या आहेत आजकाल एक्झाममध्ये. तर ते म्हणजे कोणता पण घटक असो किंवा कशाची पण स्थापना असो त्याच्याविषयी एक कायदा बनलेला असतो. तर त्या कायद्याविषयी त्यांचे जे आर्टिकल आहेत त्याच्यावर आजकाल प्रश्न विचारून राहिलेले आहे. मागच्या वेळच्या जे MIDCचा जो पेपर झालेला होता तिथेसुद्धा त्याबद्दलचे आर्टिकल विचारलेले होते. तर आता पाहू हा जो वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे 1972ला बनलेला, त्याच्यानंतर जे कलम 49A आहे म्हणजे त्यानुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. कलम 49B आहे त्यानुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवापासून बनवलेल्या वस्तूच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर बघा ही जी तस्करी आहे ही आत्ता कमी झालेली आहे, तरी पण काही जो डीप एरिया आहे तिथे होतच असते. तर त्यानुसार जी बंदी घातलेली आहे म्हणजे ज्याच्यावर जो बॅन आलेला आहे तो त्याच्यासाठी जी कलम आहे ती कलम जो 1972च्या ॲक्टनुसार कलम 49B यानुसार त्याच्यावर बंदी घातलेली आहे. जे कातडीपासून म्हणजे प्राण्यांची जी कातडी आहे की तिचे जे अवयव आहेत त्या वस्तूच्या आयवरीज जी बनवलेली असतात तिच्यापासून. याच्यासाठी तुम्हाला एक सिरीज सांगतो पोचर नावाची. ती जे हत्याला मारून त्यांच्या ज्या दाताची तस्करी करत होते आणि त्यांच्यापासून काही आयवरीज बनवत होते आणि ते फॉरेनमध्ये विकत होते. तर ही थोडी शिकण्यालायक सिरीज आहे. म्हणजे शिकण्यालायक म्हणजे तिथून काहीतरी आपल्याला शिकायला मिळतो अशी ती सिरीज आहे पोचर नावाची. तुम्ही बघून घ्या. पूर्णपणे ट्रू इव्हेंट्सवर आहे आणि केरळाची स्टोरी आहे. मागे जी 2015-16च्या टाईमला जी वाघाला मारून जी तस्करी करायची हत्तीला मारून तस्करी करायची त्याच्यावरती दाखवलेली आहे. कलम 49क नुसार जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्याच्या वस्तूचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे. जो वन संवर्धन कायदा आहे 1980चा त्याबद्दल पाहू. याद्वारे वन संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आली आहेत. उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्यास गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर बघा जी वन संरक्षणासाठी जी वनासाठी आरक्षित जागा आहे जे रिझर्व फॉरेस्ट आहे तर तिथे कोणत्याही कारणासाठी ती जागा आहे ती वापरू आपण शकत नाही. जर तिथे काही करायचं असेल तर तिथे केंद्र सरकारची परवानगी लागते. कोणता पण खोदकाम असो खाणकाम असो यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. आणि जर त्या कायद्याचा जर आपण भंग केला तर 15 दिवसाच्या कारावासाची शिक्षा होण्याची तरतूदसुद्धा इथे दिली आहे. त्याच्यानंतर आहे पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा. तर इथे असं म्हटलं आहे की प्रदूषणावर नियंत्रणाने पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार केला होता. इथे कोणत्याही उद्योगास कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही आहे. यासाठी जी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना झाली होती ते 2010मध्ये झालेली होती. आणि इथे म्हणजे याचा भंग जर केला तर 5 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा आहे. पुढचा प्रश्न जो आहे 10वा तो पाहू आपण. मुलाई जंगल म्हणून प्रसिद्ध असलेले जंगल हे कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे गुजरात, ऑप्शन सी आहे आसाम आणि ऑप्शन डी आहे तेलंगणा. तर जे मुलाई जंगल आहे हे आसाम राज्यात आहे. तिथे
जे आसाम हां, जो ऑप्शन नंबर सी आहे हे त्याचं उत्तर आहे. शायद मी याची PPT एक मिनिट समोर. तर पाहू पुढचा प्रश्न. जैवविविधता मुख्यतः किती पातळ्यावर दिसून येते? ऑप्शन नंबर ए आहे 1, ऑप्शन नंबर बी आहे 2, ऑप्शन नंबर सी आहे 3 आणि ऑप्शन नंबर डी आहे 4. तर याचा जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर सी 3. तर जैवविविधता जी आहे ती मुख्यतः 3 पातळ्यावर दिसून येते. त्याच्यानंतर आहे 12वा प्रश्न की जागतिक जैवविविधता दिन कधी असतो? तर आता जो बायोडायव्हर्सिटी जो डे आहे तो आता येऊन राहिलेला आहे. आजची 19 तारीख आहे. 20, 21, 22 म्हणजे 3 दिवसानंतर तो हा दिवस साजरा केला जातो. याच प्रकारे जो 22 एप्रिल आहे त्याला अर्थ डे असतो आणि 22 मार्चला वॉटर डे असतो. तर अशा प्रकारे हे जे डे आहेत 22 तारखेला आलेले आहेत. तर जो बायोडायव्हर्सिटी डे जो आहे तो आहे 22 मेला. याचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर सी. यानंतर पुढील प्रश्न. जो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा. जे पण धोक्यात असलेले वन्यजीव जे प्रजाती आहे त्यांची जी रेड लिस्ट जी जारी करते ती कोणती संघटना करते? ऑप्शन नंबर ए आहे UNEP, ऑप्शन नंबर बी आहे IUCN, ऑप्शन नंबर सी आहे WHO आणि ऑप्शन नंबर डी आहे वर्ल्ड बँक. तर याचा जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर बी IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर. तर ही जी आहे ती जे पण वन्यजीव जे प्रजाती आहे ते धोक्यात जर असले तर त्याची जी लिस्ट आहे ती हे संघटना जारी करते. तशा प्रकारे आपण पर्यावरणीय व्यवस्थापनचे प्रश्न पाहिलेलो आणि हे जे प्रश्न आहेत या टोटली चॅप्टर म्हणून घेतलेले आहेत. इथला एक पण पेज सुटलेला नाही आहे. जो पण काही 5-6 पेजचा जो चॅप्टर आहे आपला तिथून पूर्ण म्हणजे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते घेतलेले आहे. तर अशाच प्रकारे आपले जे व्हिडिओ आहेत ते आरोग्यसेवकसाठी येत राहणार. असेच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.